मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विवाह योग केव्हा आपल्या जीवनामध्ये घडून येईल आणि हे कशा प्रकारे आपल्याला आपल्या जन्मकुंडलीवरून आणि गोचर कुंडलीवरून कशा प्रकारे पाहता येते। हे अतिशय सोपे आहे। जर गुरुचे भ्रमण आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर त्रिक स्थानामधून किंवा केंद्रस्थानामधून होत असेल तर आपला विवाह त्या कालावधीमध्ये घडून येत असतो। जर महादशा आणि अंतर्दशा ही गुरुची किंवा शुभ ग्रहांची किंवा सप्तम स्थानाशी संबंधित असलेल्या ग्रहांची जर असेल तर ही घटना आपल्या जीवनामध्ये घडून येते। सप्तम स्थान हे विवाह संबंधित पाहिले जाते। तर सप्तम स्थानामध्ये कोणता ग्रह आहे, कोणती राशी आहे, मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या 12 राशींपैकी कोणती राशी आहे। जी राशी आहे त्या राशीचा स्वामी हा गुरुशी संबंधित आहे किंवा त्या राशीच्या स्वामीची महादशा किंवा अंतर्दशा जर आहे त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचा विवाह घडून येत असतो। किंवा गोचर कुंडलीमध्ये भ्रमण हे आपल्या जन्म कुंडलीनुसार जर आपल्या त्रिक स्थानामध्ये किंवा त्रिकेंद्र स्थानामध्ये जर ती राशी येत असेल आणि त्या राशीमधून गुरुचे भ्रमण चालू असेल तर त्या कालावधीमध्ये आपला विवाह घडून येत असतो। या प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये विवाहाची घटना घडून येते। त्यानंतर आपण पाहत असताना त्या शुक्राचेही गोचर पाहिल्या जाते। त्याचप्रमाणे जसे की गोचर कुंडलीमध्ये शुक्र हा शुभ राशीमधून भ्रमण करत आहे आणि ती शुभ राशी आपल्या केंद्रस्थान कोणते तर प्रथम चतुर्थ सप्तम आणि दशम, त्यानंतर त्रिकस्थान हे द्वितीय पंचम आणि नवम या स्थानामधून जर शुक्राचे किंवा गुरुचे भ्रमण होत असेल तर हा विवाह योग घडून आणण्यासाठी कार्य करत असतात। तर गोचर ही कुंडली आपल्याला दर्शवते की कोणत्या राशीमधून कोणता ग्रह भ्रमण करत आहे आणि ती भ्रमण करणारे ग्रह आपल्या जन्मकुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये येत आहेत। तर ते जर ग्रह शुभ स्थानामध्ये म्हणजेच त्रिकोण किंवा त्रिक किंवा केंद्र स्थानामध्ये जर येत असतील तर त्यानुसार आपल्याला शुभफळ मिळते। सप्तमेश हा आपला विवाहाचा कारक ग्रह आहे। जर कारक ग्रह जर महादशा किंवा अंतर्दशेमध्ये सुद्धा असेल तर आपल्याला त्या महादशा आणि अंतर्दशेमध्ये आपला सप्तमेश आपला विवाह घडवून आणण्यासाठी कार्य करत असतो। जरी गुरुचे भ्रमण कोणत्या अशुभ राशीमधून जरी होत असेल परंतु जर सप्तमेशाची महादशा असेल तर आपला विवाह त्या कालावधीमध्ये घडून आणल्यानंतर बऱ्याच जणांचा विवाह हा उशिरा होतो। त्याचे कारण काय असेल तर जर सप्तम स्थानामध्ये शनी असेल किंवा शनीची दृष्टी जर सप्तम स्थानावर असेल किंवा पापग्रहांची दृष्टी जर सप्तमावर असेल किंवा सप्तमेश हा 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये जर असेल तर त्या व्यक्तीचा विवाह हा उशिरा किंवा विलंबाने होत असतो। बरेच जणांचे म्हणणं असते की माझा विवाह योग्य वयामध्ये झाला नाही किंवा माझा विवाह झालाच नाही। याचे कारण काय तर सप्तमेश हा 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये जाऊन बसला असेल आणि त्यावर पूर्णतः पापग्रहांची दृष्टी जर असेल तर त्या व्यक्तीचा विवाह सहसा होत नाही। परंतु त्याने उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीचा विवाह घडून येतो। त्यानुसारच आपण भाग्योदय विवाह झाल्यानंतर भाग्योदय होईल का हे कसे पाहावे तर आपल्या जन्मकुंडलीवरून हे पाहता येते। सप्तम स्थानाचा संबंध नवम स्थानाशी होत असेल म्हणजेच भाग्यस्थानाशी होत असेल तर आपला विवाहानंतर भाग्योदय होतो। बऱ्याच जणांना नवीन योग नवीन मार्ग या विवाहानंतर
घडून येत असतात। तर त्याचे कारण आहे की सप्तमाचा संबंध जर नवम स्थानाशी जर असेल तर हा नवीन बदल किंवा नवीन मार्ग, प्रगतीचा मार्ग त्यांना दिसून येत असतो। या प्रकारे आपण कुंडलीनुसार, गोचर कुंडलीनुसार, जन्मकुंडलीनुसार आपला विवाह केव्हा होईल आणि उशीर कशामुळे होतो हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच ज्योतिषाबद्दलची माहिती जाणून घेऊया। धन्यवाद।